मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचा क्लास घेतलाय। त्यांनी मंत्र्यांना सोमवार ते बुधवार असे 3 दिवस मंत्रालयात थांबण्याचे आदेश दिलेत। गुरुवारी आणि शुक्रवारी राज्यभरात विभागाच्या कामासंदर्भात आढावा बैठक घ्या, कार्यक्रमासाठी हजेरी लावा अशा सूचना फडणवीसांनी मंत्र्यांना दिल्या। शरद पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झालेली आहे। 2 फेब्रुवारीला ते संसदीय अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत। तसंच शरद पवार पुन्हा राज्यात दौरे करणार आहेत। दिल्लीतून परतल्यानंतर शरद पवार नियोजित दौरे पूर्ण करणार असल्याची माहिती आहे। तब्येतीच्या कारणास्तव डॉक्टरांनी पवारांना आराम करण्याचा सल्ला दिला होता। अजित पवारांनी सारथी संस्थेला भेट दिलेली आहे। या दरम्यान त्यांनी सारथी संस्थेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली। तसंच यावेळी संस्थेच्या नूतनीकरणाच्या कामाचाही आढावा घेतलाय। अजित पवारांनी महिनाभरात दुसऱ्यांदा सारथीला भेट दिली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं आगामी आर्थिक वर्षाचं अंदाजपत्रक काही दिवसात सादर केलं जाणार आहे। महापालिका पर्यावरणाचं स्वतंत्र असं अंदाजपत्रक सादर करणार आहे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महापालिकेनं हे महत्त्वाचं पाऊल उचललंय। ईपीएफओनं आपल्या सदस्यांना दिलासा देण्यासाठी एक नवीन नियम जारी केलाय। खासगी माहिती अपडेट करण्याची प्रोसेस आणखी सोपी केली जाणार आहे। या निर्णयामुळे पेंडिंग रिक्वेस्ट असलेल्या 3,90,000 सदस्यांना याचा लाभ होणार आहे। सदस्य कोणतेही दस्तऐवज जमा केल्याशिवाय आपली खासगी माहिती एडिट करू शकणार आहेत। क्लस्टर शाळांबाबत अद्याप कोणताही धोरणात्मक निर्णय सरकारनं घेतलेला नाहीये। या क्लस्टर शाळांमुळे लहान मोठ्या 15,000 सरकारी शाळांवर कुऱ्हाड पडण्याची शक्यता आहे। मात्र तुर्तास कोणताही निर्णय न झाल्यानं शाळांना दिलासा मिळाला। अंबरनाथमध्ये जेसीबीच्या सहाय्यानं झाड पडत असताना मोठी दुर्घटना घडली आहे। गॅस एजन्सी कर्मचाऱ्याच्या डोक्यामध्ये झाड पडल्यानं कर्मचारी गंभीर जखमी झालाय। तसंच हे झाड पडल्यानं अनेक गाड्यांचंही नुकसान झालंय। तरीही झाड पाडणाऱ्या बिल्डरवर अद्याप पालिकेनं कोणतीही कारवाई केली नाही। भिवंडी तालुक्यातील येवई पांझरपोळ ते सावध नाका या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये। या ठिकाणी मोरवी बांधण्याचं काम सुरू आहे। मात्र ठेकेदारांनी रस्त्यावर वाहनांसाठी एकेरीच पर्यायी रस्ता बनवलाय, त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। देशभरातील प्रसिद्ध मंदिरातील व्हीआयपी दर्शनाविरोधातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। व्हीआयपी दर्शन शुल्क बंद करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे। मंदिरात ताबडतोब दर्शन घेण्यासाठी व्हीआयपी दर्शन शुल्क आकारल्यानं इतर भाविकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप याचिकेमधून करण्यात आला आहे। गडचिरोलीच्या भामरागडमध्ये अतिदुर्गम नेलगुंडा इथं नव्या पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे। छत्तीसगड सीमेपासून फक्त 600 मीटर अंतरावर हे पोलीस स्टेशन आहे। पोलीस दलाच्या वतीनं अवघ्या 24 तासात हे पोलीस स्टेशन उभारलं गेलंय। आदिवासी महिला ग्रामस्थांच्या हस्ते याचं लोकार्पण करण्यात आलंय। मावळमध्ये संत तुकाराम महाराजांच्या जन्म सोहळ्यानिमित्त प्राणायाम आणि योग साधना शिबिराचं आयोजन करण्यात आलं। हे शिबिर देहूच्या वैकुंठ गमन मंदिराच्या प्रांगणात वसंत पंचमीपर्यंत ठेवण्यात आलंय। या योगामुळे ग्रामस्थांना आरोग्याची पर्वणी मिळाली आहे। राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागामार्फत आयोजित 3रं मराठी विश्व साहित्य संमेलन हे आजपासून पुण्यात सुरू होणार आहे। पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानात आजपासून 2 फेब्रुवारीपर्यंत हे संमेलन असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज या संमेलनाचं उद्घाटन होणार असून दोन्ही उपमुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित असतील। सांगलीच्या आटपाडीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार आहे। राष्ट्रवादीकडून महाराष्ट्र केसरी बैलगाडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। मासाळवाडीमध्ये भव्य बैलगाडा शर्यतीसाठी 10 एकर क्षेत्रावर मैदान तयार करण्यात आलंय। प्रथम क्रमांकाला 5 लाखांचं बक्षीस मिळणार आहे। सुमारे 150हून अधिक बैलगाडा मालक यामध्ये सहभागी होणार आहेत। कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर उत्तर प्रदेश सरकारला खडबडून जाग आली आहे। कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांसाठी आता व्हीव्हीआयपी पास रद्द करण्यात आलेत, तर वाहनांना देखील प्रवेशबंदी असेल। यासाठी 5 उपाययोजनांची आखणी करण्यात आलेली आहे। आता संपूर्ण कुंभ परिसर हा नो व्हेइकल झोन असणार आहे। कुंभमेळ्यामुळे उत्तरेकडील झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। मोठ्या प्रमाणावर गाड्या प्रयागराजमध्ये येत आहेत, त्यांना जिल्ह्याच्या सीमेवरच रोखून धरले जात आहे। येत्या 4 फेब्रुवारीपर्यंत हे नियम लागू असतील अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। पुण्यातून प्रयागराजला थेट विमानसेवा सुरू करण्यात आलेली आहे। ही विमानसेवा पुण्यातून दिल्ली ते प्रयागराज अशी असणार आहे। 28 फेब्रुवारीपर्यंत ही उड्डाणं सुरू राहतील। आकाशा एअरलाईननं पुणे, हैदराबाद, बंगळुरू आणि अहमदाबाद मधूनही प्रयागराजसाठी विमानसेवा सुरू केली आहे। माघी गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तीवर बंदी घालण्यात आली आहे। माघी गणेशोत्सव उद्यावर आला असतानाच पीओपी मूर्तींची विक्री, स्थापना आणि विसर्जन करण्यावर घातलेली बंदी कायम ठेवणारा आदेश उच्च न्यायालयानं दिलाय। तसंच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नियमांची अंमलबजावणी करा असे निर्देशही न्यायालयानं सरकारला दिले।
बंदी असतानाही पीओपीची मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांना हायकोर्टानं सुनावलंय. वारंवार आदेश देऊनही मूर्तिकारांनी पीओपीची मूर्ती तयार करणं का थांबवलं नाही असा जाब विचारत न्यायालयानं मूर्तिकारांना फटकारलेला आहे. मुंबईच्या कांदिवलीतील समतानगरमध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त गणरायाचं आगमन झालंय. कांदिवलीच्या इच्छापूर्ती बाप्पाचं ढोल ताशाच्या गजरात जल्लोषात आगमन झालं. तर कांदिवली इच्छापूर्ती गणेश मंडळाकडून प्रति प्रयागराज कुंभमेळा आणि काशी मंदिराचा देखावा साकारण्यात आला. वाशिममध्ये नाफेडच्या सोयाबीन खरेदीला 8 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या बऱ्याच शेतकऱ्यांची सोयाबीन मोजणी अद्यापही बाकी असल्यानं सोयाबीन खरेदीची मुदत वाढलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. मधुमक्षिका पालनात शेतकऱ्यांनी सहभाग वाढवावा असं आवाहन अहिल्यानगरातील कृषी विभागानं केलंय. मधुमक्षिका पालनाला मोठी संधी असून शासनाच्या पोखरा योजनेचा दुसरा टप्पा सुरू होतोय. त्यामुळे या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय. बदलत्या वातावरणाचा फटका ऊसाच्या गाळपाला बसतोय. गाळप हंगाम अर्ध्यावर आलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत आता 83 लाख टन ऊसाचं गाळप कमी झालेलं आहे. तर साखरेचं उत्पादनही 108 लाख क्विंटलनं कमी झालंय. पुण्यातील सर्वात जास्त साखर उत्पादन हे मावळमधील संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्यानं घेतलंय. साखर कारखान्यानं 2,76,000 टन साखर उत्पादन घेतलंय. या साखर कारखान्यात मावळ, खेड, हवेली, शिरूर आणि मुळशी अशा 5 तालुक्यांमधील ऊस येतो. नाशिकच्या मालेगावातील बाजार समितीत मक्याची आवक वाढली आहे. तसंच बाजारात मक्याला समाधानकारक भाव मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. मावळमधील दारुबरे गावाची राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन योजनेसाठी निवड करण्यात आलेली आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे मिशन राबवलं जात आहे. तर दारुबरे गावात पुढील 3 वर्षांसाठी ही योजना राबवली जाणार आहे. त्यासाठी दारुबरे ग्रामपंचायत कार्यालयातील सर्वांना या योजनेबाबत मार्गदर्शन केले जात आहे. सोलापुरातील उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी कुरनूर धरणात पाण्याचं पहिलं आवर्तन सोडण्यात आलंय. एकरूप उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून हे पाणी कुरनूर धरणात सोडलं. त्यामुळे अक्कलकोटमधील 51 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. अकोल्यात पाणी फाउंडेशन शेतकरी गटाकडून जैविक कंपाऊंड पाहणी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या अभ्यास दौऱ्यात 300 महिलांनी सहभाग नोंदवला. जगन बगाडे यांनी आपल्या 30 एकर शेताला कॅक्टसचं जैविक कुंपण लावलेलं आहे आणि या कुंपणामुळे उपस्थित महिलांनी शेताला कुंपण लावण्याची प्रेरणा घेतली.